भविष्यात भाजपचं सरकार डोक्यावर बसलं तर मराठी माणसाला महाराष्ट्रात चांगली वागणूक मिळणार नाही. गुजराती एचआरच्या जाहिरातीवरून आदित्य ठाकरे यांनी हा इशारा दिलेला आहे. तर फडणवीस यांचे बघतोय आपण आदित्य ठाकरेंना एक उत्तर देखील आहे त्यावर. हे मराठी माणसाचे ठेकेदार नाही आणि मराठी देखील नाही. भाजप कायम मराठी माणसाच्या पाठीशी आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणसं निर्वासित झाल्याचं देखील देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे. आणि गुजरातच्या एचआरची एक जाहिरात आली होती, जी ग्राफिक डिझायनरची, तिथे मराठी माणसाला बंदी केलेली आहे. बरोबर आहे. आणि हे आपण पाहिलं असेल, ही मुंबईतली ॲड आहे. ह्याच्यावर आम्ही सगळे आंदोलन करत आहोत, बोलत आहोत, आपल्या माध्यमातून आलेलं आहे. पण मुख्य गोष्ट हीच आहे की पुढे जर पुन्हा एकदा भाजपचं सरकार बसलं आपल्या डोक्यावर, तर हे प्रत्येक मराठी माणसाला, काय प्रत्येक महाराष्ट्रातलंच नाही तर इतर सगळ्या राज्याच्या लोकांना हीच वागणूक मिळेल गुजरातसाठी. मराठी माणसाचे ठेकेदार ते नाहीत, ते म्हणजे मराठी नाहीत, ते म्हणजे महाराष्ट्र नाहीत. मराठी माणूस आम्ही देखील आहोत. आमचा पक्षही मराठी माणसाच्या पाठीमागे आहे. आणि खऱ्या अर्थानं मुंबईमधल्या मराठी माणसाला निर्वासित जर कोणी केलं असेल तर ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झालेले आहे.